नमस्कार, वेध न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो. वेध यशोगाथाची या सदरामध्ये आज आपल्या समवेत आहेत महेंद्र शेवाळे सर. नमस्कार महेंद्र शेवाळे सर. नमस्ते. नमस्ते. महेंद्र शेवाळे सरांचा परिचय जर करायचा झाला तर नुकताच त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा द अचिव्हर्स अवॉर्ड हा बहाल करण्यात आलेला आहे. भास्कर ग्रुप आणि माय FM जो रेडिओ समूह आहे यांच्या वतीने महेंद्र शेवाळे सरांना सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा द अचिव्हर्स अवॉर्ड हा शैक्षणिक क्षेत्रात त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे मधील केवळ एक व्यक्ती, शैक्षणिक क्षेत्रातील केवळ एकाच व्यक्तीला हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. सर, मी आपलं वेध न्यूज परिवाराच्या वतीने आणि संपूर्ण नाशिककरांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो. या पुरस्काराची ख्याती संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात माय FMच्या माध्यमातून पोहोचली, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून पोहोचली. आज वेध न्यूजच्या माध्यमातून IDT इन्स्टिट्यूट द अचिव्हर्स अवॉर्डचे जे काही मानकरी आहे महेंद्र शेवाळे सर यांच्याकडून आपण त्यांच्या संस्थेविषयी जाणून घेणार आहोत. सर, मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो. आणि IDT इन्स्टिट्यूटची जी काही स्थापना झालेली आहे नेमका त्याचा उद्देश काय होता? नमस्कार नाशिककरांनो. मी प्रथमतः आभार व्यक्त करतो वेद न्यूजचे, ज्यांनी या अवॉर्डची दखल घेतली व आमच्या संस्थेचा परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न केला. IDTचा फुल फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. आमच्या संस्थेत इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईनचे 2 कोर्सेस आम्ही चालवतो. 2015-16 या शैक्षणिक वर्षात आम्ही आमच्या संस्थेची निर्मिती केली. मी स्वतः इंटेरियर डिझायनर असल्या कारणामुळे डिझाईन क्षेत्रात नक्कीच मला चांगलं काम करायचं होतं. मला योग्य ते मार्गदर्शन भेटत गेले व तळागाळातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत डिझाईन क्षेत्रातलं शिक्षण जावं. आजचा डिझाईन क्षेत्रातला कल बघता डिझाईन क्षेत्रात आपल्या नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात. आणि त्याच कळवळीतून कुठेतरी मला वाटत होतं की आपल्या जिल्ह्यातील मुलांनी आपल्या नाशिकमध्ये डिझाईन क्षेत्रातलं शिक्षण घ्यावं. आणि या एका विचारातून सुरुवात झाली ती डिझाईन हबची, इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईन एज्युकेशन हबची. आणि 2015-16-17 पासून सर आम्ही हा एक इंटेरियर डिझाईन फॅशन डिझाईन शिक्षण देण्याचा IDT एज्युकेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केला व आज तागत तो आम्ही सुरू ठेवला. म्हणजे किती वर्ष झाले या प्रवासाला? आज आमच्या प्रवासाला जर एकूण बघितलं तर 6 ते 7 वर्ष आमच्या प्रवासाला झालेली आहेत. आता 7वं वर्ष आमचं या प्रवासाचं सुरू आहे. आणि यशस्वीरित्या या 7 वर्षात आमच्या सर्व पास झालेल्या बॅचेस, सर्व विद्यार्थी आज चांगल्या वेगवेगळ्या स्तरात ॲज अ इंटेरियर डिझायनर म्हणून, ॲज अ फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहेत, कार्य करत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर, तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना घडवताय, त्यांना शिकवताय आणि त्यांना रोजगार पण उपलब्ध करून देताय. म्हणजे आपल्याला साने गुरुजी आठवत असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही शिक्षणाचे धडे दिले असतील आणि त्याच्यातनं विद्यार्थ्यांना रोजगाराची जी काही संधी उपलब्ध त्या काळी करून दिली, तोच वारसा आपण पुढे चालू ठेवलाय. अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही जॉब मिळवून दिलाय आपल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. काय सांगाल सर? मी हे सांगेल की इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईन हे रोजगाराभिमुख असलेले कोर्सेस आहेत. यात व्यावसायिक शिक्षण समिती किंवा व्यावसायिक शिक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. यात विद्यार्थी सर्टिफिकेट कोर्सेस करून, डिप्लोमा करून, डिग्री करून आपलं करिअर घडू शकतात. स्किल इंडिया किंवा भारत सरकार देखील अशा स्किल असलेल्या उपक्रमांना प्राधान्य देते. आणि तोच एक उपक्रमांचा भाग म्हणून इंटेरियर डिझाईन कोर्सेस व फॅशन डिझाईन कोर्सेसकडे बघितलं जातं. IDT नाशिकमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जर यशोगाथा सांगायचं झालं सर, तर आमच्या इथनं पास झालेले विद्यार्थी जर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटलं तर जर्मनीला आमची एक विद्यार्थिनी फॅशन डिझायनर म्हणून काम करते. कॅनडा या देशामध्ये आमचा विद्यार्थी इंटेरियर डिझायनर म्हणून काम करतोय. आणि भारतभर म्हणाल तर दिल्ली, नोएडा, बँगलोर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी आमचे सर्व डिझायनर कार्यरत आहेत. ज्यात खूप मोठ्या मोठ्या टॉप ब्रँडसोबत, जसं फॅशन डिझायनिंगमध्ये झारा कलेक्शन ब्रँड झाला, की इंटेरियर डिझायनिंगमध्ये मोठा एशियन पेंट्स होम इंटेरियरचा ब्रँड झाला. रिसेंटली आमच्या इथल्या 2 ते 3 विद्यार्थ्यांना एशियन पेंट्सच्या होम इंटेरियरमध्ये चांगले पॅकेज देऊन मुलांचं सिलेक्शन केलं गेलं. तर अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांचं स्किल बघून त्यांना एक रोजगार मिळवून देण्याचं कार्य संस्थेमार्फत केलं जाते. परिपूर्णता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि आम्ही जास्तीत जास्त काम आमच्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांवर करत असतो की जेणेकरून ते मार्केटमध्ये गेल्यानंतर, व्यवसायात गेल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारच्या त्रुटी
राहायला नको. आणि त्यांना जास्तीत जास्त व्यवसायामध्ये कसं जाता येईल, कारण इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन हे जॉब ओरिएंटेड कोर्सेस नाहीत. इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन हे कोर्सेस बिझनेस ओरिएंटेड कोर्सेस आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यवसायाकडे वळवण्यात आयडीटी नाशिक हा प्रयत्न करत आहे. सर, हे व्यवसायाभिमुख विद्यार्थी करत असताना आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना तुम्ही प्लेसमेंट केलंय? विद्यार्थ्यांना प्लेसमेंट म्हणाल तर आय एम शुअर की कुठलंही ऑर्गनायझेशन विद्यार्थ्यांना 100% जॉबची जबाबदारी घेत नाही. हे 100% आम्ही जॉब देऊ. बट हा आयडीटी नाशिक 100% इंटर्नशिपची जबाबदारी घेतं, की आमची संस्था मोठ्या मोठ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपला प्रवृत्त करते. विद्यार्थ्यांना तिथे जाण्यासाठी ट्रेनिंग स्किल्स, तिथे जाण्यासाठी इंटरव्ह्यू स्किल्स, तिथे जाण्यासाठी त्यांचा रिझ्युमे, पोर्टफोलिओ या गोष्टीवर जास्तीत जास्त काम करतो. विद्यार्थ्यांना कुठेतरी एक चांगली इंटर्न्स मिळवून देण्याचा प्रयत्न करतं. आणि त्या इंटर्नशिपच्या माध्यमातून म्हणजे मला सांगताना आनंद होतो सर, की लास्ट इयर जर बघितलं, एवढ्या कोरोनाच्या काळानंतरचा जो काळ गेला, मी आयडीटी नाशिकचे 100 मुलं मी प्लेस केले सर. आणि लवकरच या 100 मुलांचे सक्सेस स्टोरीज पण आपण वेद न्यूजच्या माध्यमातून सर्वांना नक्कीच दाखवू, की आज आयडीटी नाशिकमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व स्तरातील विद्यार्थी, जे इंटेरियर असो किंवा फॅशन डिझायनिंगचे असो, ते चांगल्या वेल नोन आर्किटेक्टकडे काम करत आहेत. इंटेरियर डिझायनिंगचे मुलं काही फॅशन डिझायनिंगच्या मोठ्या ब्रँड्स, बुटीकमध्ये काम करत आहेत. जसं मोठे झारा कलेक्शन, एशियन पेंट्स अशा ठिकाणी आज विद्यार्थी पोहोचले आहेत. तिथे आयडीटीचं काम किंवा त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा प्रॉपर वारसा ते पुढे चालवत आहेत. आणि एक चांगलं बिझनेस किंवा चांगला रोजगार तिथून त्यांना मिळत आहे. आणि एवढंच नाही, त्या मुलांना बघून जे ज्युनियर बॅचेस आहेत किंवा मुलं ते देखील प्रवृत्त होत आहेत. तर अशा पद्धतीने एक डिझायनर लॉबी तयार करण्याचं काम इंटेरियर डिझायनिंगचं आणि फॅशन डिझायनिंगचं कुठेतरी आम्ही आमच्या प्रयत्नातून करत आहोत. एक पहिली शाखा नाशिक रोडला सुरू केली आपण, दुसरी शाखा कॉलेज रोडला आहे. आज या दोन्ही शाखा मिळून आपले किती एकूण स्टुडंटची संख्या, आता किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत? हो, आज इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग जर म्हणायचं झालं तर हे स्मॉल कोर्सेस असतात, क्रॅश कोर्सेस असतात, स्किल ओरिएंटेड कोर्सेस असतात. तरी सुद्धा आपली एज्युकेशन पद्धत बघता, आपली डिझाईन क्षेत्रातली शिक्षण प्रणाली बघता, आज 250 ते 250 विद्यार्थी नाशिकमध्ये आमच्याकडे इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईनसाठी शिक्षण घेत आहेत. तसंच एवढंच नाही सर, तुम्ही फक्त नाशिक रोड व कॉलेज रोडचा उल्लेख केला. आमची धुळे जिल्ह्यात सुद्धा एक शाखा सुरू झालेली आहे. आणि धुळे जिल्ह्यात सुद्धा आमचं इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईन शिक्षण देण्याचं कार्य सुरू झालेलं. म्हणजे उत्तर महाराष्ट्रात आता तुम्ही तुमचा व्याप वाढवताय. आणि उत्तर महाराष्ट्राबरोबर म्हणजे मुलाखतीच्या अगोदर चर्चा झाली की 36 जिल्हे 36 शाखा असा त्यांचा जो काही संकल्प आहे तो नक्कीच भविष्यात पूर्ण होईल. या वेद न्यूजच्या वतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण एका विश्रांतीनंतर. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या बरोबर आहेत महेंद्र शेवाळे सर, जे आयडीटी इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहे. आत्तापर्यंत 100च्या वर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्याचं कार्य या तरुण युवकाने केलं. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे. सर, ही चर्चा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आता घेऊयात, की तुमच्याकडे आलेला विद्यार्थी हा त्याला आवड असल्यामुळे येतो आणि त्याने निवडलेला कोर्स, मग तो फॅशन इन्स्टिट्यूटचा असेल किंवा इंटेरियर डिझायनिंगचा असेल, या दोनपैकी त्याने जे काही निवडलेलं असेल त्यात त्याला करिअर करणे, त्याला रोजगार मिळवून देणे. एखादं असं उदाहरण सांगा ना सर, की मुलगा आला आणि त्याला कशातच रस नव्हता, पण त्याच्या शिक्षणात तुम्ही रस भरला आणि त्याचं आयुष्य बदललं. मला सांगताना अतिशय आनंद होतो सर, की आयडीटी एज्युकेशन्समध्ये मी बघितलेले बरेचसे पालक आणि विद्यार्थी असे आहेत की ते संभ्रम अवस्थेत ॲडमिशन करायला येतात. कारण एक ॲडमिशन आपल्याकडे जो पॅटर्न आहे की अचानक रिझल्ट लागतात, अचानक गर्दी होते, झुंड होते आणि मग अचानक कुठे ॲडमिशन घ्यायचे, कुठल्या क्षेत्रात जायचे, असे खूप सारे प्रश्न पालकांसमोर आणि मुलांसमोर पडतात. त्यात 10% पालक जिथे गर्दीचा ओघ आहे तिकडे चालले जातात. 10% पालक विद्यार्थी कुठल्या तरी नातेवाईकाचं ऐकून ॲडमिशन घेत असतात. 20% असतात की माझं स्वप्न तू पूर्ण कर म्हणून पालक मुलावर ते बंधनं लादतात. असे खूप सारे विद्यार्थी ॲडमिशनसाठी येतात. परंतु आयडीटी नाशिकमध्ये असं डायरेक्ट कुठल्याही विद्यार्थ्याचं ॲडमिशन केलं जात नाही. आयडीटी नाशिकमध्ये तुम्ही जर आले, आमच्या नाशिकमधल्या किंवा धुळ्याच्या कुठल्याही शाखेत गेले, तर आयडीटी नाशिकमध्ये येण्यासाठी तुम्हाला इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईन आधी प्रथमतः समजून घ्यावं लागेल.
कारण इंटेरियर डिझाईन म्हणजे काय, आजही लोकांना सर इंटेरियर डिझायनिंग म्हणजे असं वाटतं की काहीतरी फर्निचर वगैरे करणं, आणि फॅशन डिझाईन म्हणजे टेलरिंग करणं, मास्टरी करणं, असं लोकांच्या डोक्यात संभ्रम आहे. परंतु मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईन हे सर्वात अवघड क्षेत्र आहेत, सर्वात मोठे क्षेत्र आहेत. हे क्षेत्र कमी काळात होणारे नाही किंवा छोट्यात छोटे क्षेत्र नाही. म्हणून आयडीटी नाशिकने एक पॅटर्न तयार केलेला आहे, ट्रायल फाउंडेशन बॅचेसचा पॅटर्न आहे. कुठलाही पालक किंवा कुठलाही विद्यार्थी जर त्यांना इंटेरियर डिझाईन किंवा फॅशन डिझाईन समजून घ्यायचं असेल, त्यासाठी त्यांनी संस्थेमध्ये यावं. आमच्याकडे 10 ते 15 दिवसाच्या मोफत ट्रायल बॅचेस आम्ही देतो. मोफत? येस. 10 ते 15 दिवस त्या पालकांनी इंटेरियर डिझाईनच्या शाखेत किंवा फॅशन डिझाईनच्या शाखेत आपल्या पाल्याला टाकावं. 10 ते 15 दिवसात त्यांनी इन्स्टिट्यूट काय आहे, इथला सिलेबस काय आहे, करिक्युलम काय आहे, इंटेरियर डिझाईन मध्ये किंवा फॅशन डिझाईन मध्ये करिअर केल्यावर मला भविष्यात जॉबच्या वाटा काय आहेत, मला प्लेसमेंट काय भेटू शकतात, हे क्षेत्र निवडल्यावर माझं पुढचं भविष्य काय असेल, हे सर्व त्या 10 ते 15 दिवसात त्या विद्यार्थ्याला पालकाला क्लिअर केलं जातं आणि मगच त्याचं ऍडमिशन निश्चित केलं जातं. कुठल्याही विद्यार्थ्याचं डायरेक्ट ऍडमिशन संस्थेत होत नाही, म्हणजे तो परिपूर्ण विचारांनी संस्थेमध्ये प्रवेश करतो. म्हणजे आयडीटीच्या यशामागचं गमक काय आहे, तर विद्यार्थी आला तर त्याच्याकडनं इमिजिएटली ऍडमिशन प्रोसेस नाही. विद्यार्थी आला, त्याला सर्व समजावून सांगणे, 15 दिवस त्याच्यात इंटरेस्ट निर्माण करणे की तुला हे शिकायचंय तर हे का शिकायचंय आणि याचे पुढे फायदे काय, हे शिकविल्यानंतर त्याला जर इंटरेस्ट निर्माण झाला तर त्याने ऍडमिशन घ्यावं. बरोबर. तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडनं 1 रुपयाही घेत नाही. म्हणजे माझ्या मते इतर कुठल्याही शैक्षणिक संस्थेत ही सुविधा उपलब्ध नसावी. म्हणूनच आयडीटी इन्स्टिट्यूट अतिशय कमी वेळात, कमी काळात नावारूपाला आलेली आहे. याचं कौतुकच सर्वांना आहे. सर, आपल्या संस्थेला या गेल्या 4-5 वर्षात अनेक पुरस्कार देखील मिळाले, तर त्या पुरस्कारांचा उहापोह इथे झाला पाहिजे. आपल्या संस्थेला एज्युकेशन क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी, जसं की नवी दिल्ली येथे आपल्याला राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार मिळालेला आहे आपल्या शिक्षण क्षेत्रात चांगल्या कामगिरीबद्दल. आपल्याला इंडिया बिझनेस अवॉर्ड मिळालेला आहे बँगलोर येथे. आपल्याला ग्लोबल लिडरशिप अवॉर्ड मिळाला नवी दिल्ली येथे. आताच आपल्याला अचिव्हर्स अवॉर्ड मिळाला. तर चांगलं काम करत असताना यात माझ्या संस्थेतले सर्व विद्यार्थी, माझ्या संस्थेतले सर्व कर्मचारी, मी स्वतः, आम्ही सर्व जे डिझाईन क्षेत्राचं स्प्रेडिंग करतोय, एज्युकेशन देण्याचं काम करतोय, आम्ही नवीन नवीन संशोधन करतोय की डिझाईन क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर्सवर नॉलेज कसं देता येईल किंवा नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब कसा करता येईल, या सर्व गोष्टी करत असताना आम्ही कुठल्याही पुरस्काराची कधी अपेक्षा केली नाही. परंतु याची कुठेतरी दखल घेतली जाते आणि त्या दखलीचा पावती म्हणून आज आम्हाला असे वेगवेगळ्या स्तरातले पुरस्कार आम्हाला भेटत गेले. तुम्ही सर्व छोट्या पुरस्कारांपासून मोठ्या पुरस्कारांपर्यंत पूर्ण माहिती दिली. पण हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो काही द अचिव्हर्स अवॉर्ड तुम्हाला मिळाला आहे, तो स्वीकारताना तुम्ही आणि तुमच्या सौभाग्यवती तिथे होत्या, म्हणजे त्या आहे म्हणूनच आयडीटीचा हा प्रवास यशस्वी सुरू आहे. तर मला सांगा की या प्रवासात त्यांचं असलेलं योगदान. हो, बरोबर. असं म्हणतात की संस्थेमध्ये काम करत असताना मी स्वतः व माझी पत्नी संचालिका स्नेहल शेवाळे, आमचा दोघांचा खूप मोठा हातभार आहे. बऱ्याचदा मी काम करत असताना काही गोष्टी शिक्षण क्षेत्रातला सुचवणं किंवा आपण नवीन काय करू शकतो, पुढे आपल्याला काय करायचं आहे, किंवा आज आपल्याकडे शिकणारा 2022चा विद्यार्थी 2025 मध्ये काय करेल, असं आउट ऑफ द बॉक्स जाऊन जो विचारसरणीचा ओवापोवा आहे तो माझी सौ व मी जेव्हा करतो तेव्हा कुठंतरी नवीन गोष्टींचा जन्म होतो. मी छोटंसं उदाहरण सांगेल की आता आमच्या चर्चेतनं निघालेला विषय, आमचं इंटेरियर डिझाईन फॅशन डिझाईन क्षेत्र हे आर्ट क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्या संकल्पनेतनं एक जन्म झाला. सौ स्नेहल शेवाळे यांच्या संकल्पनेतनं एका राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आता ते 2023 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होतं, ज्यात राज्यस्तरीय आर्ट आणि राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आयडीटी एज्युकेशन भरवतोय. तर असंच कुठंतरी एकमेकांच्या कॉन्ट्रीब्युशनने, एकमेकांच्या संगनमताने आयडीटी संस्थेचा हा व्याप आणि विस्तार होतोय आणि तो पुरस्कार स्वीकारताना खरोखर आम्हाला एक अभिमान झाला की कुठेतरी आपल्या कामाची दखल घेतली जाते. तर मी संचालक म्हणून व माझी मिसेस संचालिका म्हणून आम्ही तो पुरस्कार स्वीकारला. परदेशात पुरस्कार स्वीकारलाय सर, त्यावेळेच्या तुमच्या भावना, तुमचे आनंदाश्रू काय सांगा? परदेशात जाण्याची ही आमची पहिलीच वेळ होती व पुरस्कार स्वीकारण्याची पण ही पहिलीच वेळ होती. आणि जनरली आपण परदेशात टूर म्हणून जातो किंवा फिरायला म्हणून जातो, परंतु सिंगापूर सारख्या देशामध्ये आम्हाला निमंत्रित केलं गेलं.
आमंत्रित केलं गेलं, तिथे आम्हाला सन्मानपूर्वक पुरस्कार दिला गेला. मी आभार व्यक्त करतो दिव्य मराठी ग्रुपचे आणि माय एफएमचे, की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एका अभिनेत्री थ्रू आम्हाला तो पुरस्कार दिला. तर तो आनंद जगा वेगळा होता. कारण आपल्या धर्तीवर पुरस्कार घेणं आणि बाहेरच्या देशात जाऊन पुरस्कार घेणं ही खरोखर खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तो अभिमान आम्हाला त्या पुरस्कार घेताना जाणवत होता. त्यावेळी माझे विद्यार्थी, माझे सर्व कर्मचारी वर्ग, IDT नाशिकची झालेली सुरुवात, त्याच्यानंतरचा पूर्ण प्रवास हा काही सेकंदात त्या धर्तीवर मला दिसत होता. आणि तो पुरस्कार घेऊन खरोखर खूप आनंद झाला आणि खूप समाधानही झालं. नक्कीच IDTचा प्रवास हा एका छोट्याशा वास्तूमध्ये सुरू झालाय आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आता पोहोचलाय. तुमची जबाबदारी देखील खूप वाढली आहे महेंद्र सर. निश्चितपणे आतापर्यंत 100 विद्यार्थ्यांना जसं प्लेसमेंट केलं, येऊ घातलेल्या काळात तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना प्लेसमेंट द्या आणि एक IDT हब या महाराष्ट्रात नावारूपाला आणा. IDT हबची संकल्पना देखील आमच्या दर्शकांना सांगितली तर बरोबर. यस सर, मी जे 100 मुलांना प्लेसमेंट केलं सर, हे लास्ट इयरच्या बॅचेसचे होते. त्याच्या आधीच्या बॅचेसचे जर बघितलं तर असे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही प्लेस केलं सर. आणि राहिलं डिझाईन हबची संकल्पना, तर माझं स्वप्न आहे, एक ड्रीम बोर्ड असतो प्रत्येकाचा व्यवसाय करत असताना, काम करत असताना. मला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, आपल्या नाशिकमध्ये द डिझायनर्स हबची स्थापना करायची आहे. डिझायनर्स हब म्हणजे भारतातला पहिला डिझाईन क्लस्टर आपल्याला आपल्या नाशिकमध्ये करायचा आहे. डिझाईन क्लस्टर अशी संकल्पना आहे सर, की जिथे डिझाईन क्षेत्रातले 10 नवनवीन कोर्सेस, जे कोर्सेस शिकण्यासाठी आज आपल्या नाशिक जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले मुलं गुजरातला प्रेफरन्स करतात, मुंबईला प्रेफरन्स करतात, दिल्लीला प्रेफरन्स करतात, ते एज्युकेशन त्यांनी आपल्या धर्तीवर, आपल्या ठिकाणी घ्यावं. ज्यात इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन, गार्मेंट डिझाईन, ज्वेलरी डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन, सेट डिझाईन, असे नवनवीन डिझाईनचे कोर्सेस, ज्यात सर्टिफिकेट कोर्सेस पासून तर उच्च शिक्षणापर्यंत सर्व शिक्षण पद्धती त्यांना एका छताखाली मिळाव्या, असा प्रयत्न IDT एज्युकेशन हब करत आणि लवकरच आपल्या नाशिकमध्ये असा एक डिझाईन क्लस्टर सुरू करण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेमार्फत केला जातो. नक्कीच IDT हब भविष्यात नावारूपाला येईल. आत्ताची जी काय IDT इन्स्टिट्यूट आहे तिचं IDT हबमध्ये लवकरच रूपांतर हो, या वेध न्यूज परिवाराच्या वतीने आणि संपूर्ण नाशिककरांच्या वतीने आपण सरांना शुभेच्छा देऊयात. आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन की आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं द अचिव्हर्स अवॉर्ड मिळालं आहे. त्याबद्दल देखील वेध परिवाराच्या वतीने आणि नाशिककरांच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो. आपण इथे आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल देखील आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. Yeah.